श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, कालपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे. खरं तर आज पितृपक्षातील पहिला आणि सर्वात मोठा शनिवार आहे. बघा, या 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. आपल्या घरामध्ये असलेले जे पित्र आहेत या पितरांना तृप्त करायचं आहे. खरं तर प्रत्येक दिवशी आपण जसं वेगवेगळ्या देवांची सेवा करत असतो, गुरुवारी स्वामींची असेल, मंगळवारी गणपती बाप्पांची असेल, शनिवारी आपण हनुमंताची असेल, अशी प्रत्येक वारानुसार आपण जशी देवांची सेवा करतो तसं महिन्यातून एकदा अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची असते. आता बऱ्याच वेळा कामानिमित्त असेल किंवा काही गोष्टी असतील आपल्याला नाही जमत, मात्र वर्षभरातून हे 15 दिवस भेटतात. याला पितृ पंधरवाडा असं देखील म्हणतात. या 15 दिवसात आपल्याला पितरांची जास्त सेवा करायची आहे. कारण घरामधील जे पित्र जे आहेत हे तृप्त असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अडथळे येत नाही, संकट येत नाही, आकस्मिक कुठल्या गोष्टी घडत नाहीत, प्रत्येक गोष्ट सुरळीत होते, प्रत्येक गोष्टीत यश मिळत जातो, घरामध्ये लक्ष्मी बसते. आणि जर घरातील पित्र तृप्त नसतील, त्यांचा जर श्राप आपल्या घरातील एका जरी सदस्याला लागलेला असेल तर त्याचा त्रास संपूर्ण घरातील प्रत्येक सदस्याला भोगावा लागतो. मग प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात, आजारपण येतं, लक्ष्मी टिकत नाही, पैसा येत नाही, कुठलंच काम नीट होत नाही. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या शनिवारचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. हा एक उपाय केल्याने घरातील नकारात्मकता निघून जाईल, घरातील दारिद्र्य निघून जाईल, घरातील अवलक्ष्मी निघून जाईल, संकटे विघ्न जे काही तुमच्या आयुष्यामध्ये येणार असतील, आलेली असतील ती टळून जातील. बघा, त्याच शिवाय तुम्हाला हा एक उपाय तुमच्या कितीही कठीण इच्छा पूर्ण करण्यास मदत करेल. आता अशी एखादी इच्छा, जी इच्छा पूर्ण करण्यासाठी ताई आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत, अनेक महिने धडपडत आहोत, मात्र आमची ही इच्छा पूर्णच होत नाही, अशा प्रत्येक सदस्यांनी हा उपाय नक्की करा. अतिशय साधा सोपा उपाय आहे. फक्त तुम्हाला एका उपायासाठी काळी मिरी लागणार आहे. या काळी मिरीने तुमच्या आयुष्यातील कितीही कठीण समस्या सुटली जाईल, घरातील आयुष्यातील नकारात्मकता निघून जाईल आणि तुमची कितीही मोठी इच्छा असेल, जी अडलेली इच्छा आहे, ही इच्छा देखील पूर्ण होईल. आता उपाय काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. बघा, या उपायासाठी तुम्हाला 11 किंवा 21 काळी मिरी लागणार आहे. आता काळी मिरी म्हणजे काय, तर घरामध्ये खडा मसाल्यामध्ये आपण जी वापरतो, बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला काळी मिरीचे उपाय मी सांगितलेले आहेत. ही काळी मिरी तुम्हाला लागणार आहे. 11 किंवा 21 तुम्हाला घ्यायची आहे. बघा, हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे. म्हणजे रात्री जेवल्यानंतर, आता 10-11 वाजता माझं जेवण होतं, जेवण वगैरे झालं की त्यानंतर झोपण्याच्या अगोदर, रात्री 12च्या अगोदर, शनिवार संपण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासाठी 11 किंवा 21 काळी मिरी घ्यायच्या आहेत. घेतल्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला ह्या ज्या मिरी आहेत, ह्या मिरी हातामध्ये घेऊन हाताची मूठ बंद करायची आहे. बंद केल्यानंतर तुम्हाला तुमच्याच म्हणजे तुमचा जो चेहरा आहे, या चेहऱ्यावरून 7 वेळा अशा पद्धतीने तुम्हाला ही काळी मिरी उतरवायची आहे. या बाजूने 7 वेळा करून झालं की हाच हात घेऊन तुम्हाला या बाजूने 7 वेळा उतरवायचा आहे. सगळ्यात आधी उजवीकडून, त्यानंतर डावीकडून, उजवीकडून, त्यानंतर डावीकडून 7 वेळा बरोबर तुम्हाला तुमच्याच फेसवरून, तुमच्याच चेहऱ्यावरून, तुमच्या स्वतःवरून ही काळी मिरी उतरवायची आहे. प्रत्येक वेळी उतरवत असताना तुमच्या मनातील जी इच्छा आहे ही इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. प्रत्येक वेळी तुमची जी इच्छा असेल ही इच्छा व्यक्त करायची आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर ही काळी मिरी जी आहे, ही काळी मिरी तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची आहे. एक तुमच्याकडे बघा, आपण खलबत्ता असतं ज्याने आपण लसूण वगैरे चेचतो, खलबत्ता घ्या. एखादा दगड असेल तर तो दगड घ्या. तुम्हाला प्रत्येक काळी मिरी जो आहे तो फोडायचा आहे आणि प्रत्येक काळी मिरी हा सेपरेट फोडायचा आहे. आता प्रत्येक काळी मिरी फोडत असताना त्या प्लेटमध्ये फोडा किंवा एखादा पेपर घ्या, कागदाचा तुकडा घ्या, एखादा पुठ्ठा घ्या, त्याच्यावरती फोडला तरी चालेल. प्रत्येक काळी मिरी फोडत असताना तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. मी हा उपाय माझ्या नोकरीसाठी करत आहे आणि मला 2 दिवसांच्या आत नोकरी लागणार आहे. मनात जो विचार आहे म्हणजे जी इच्छा आहे ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला व्यक्त करायची आहे. मी हा उपाय नोकरीसाठी करत आहे आणि माझी नोकरी, मला 2 दिवसात नोकरी लागणार आहे. असे करत
तुम्हाला 21 काळे मिरी फोडायचे. जर विवाहासाठी करत असाल, माझा विवाह 2 दिवसांनी जमणार आहे, माझा विवाह 2 दिवसांनी मला चांगले म्हणजे माझं हे काम होणारच आहे, 100% पॉझिटिव्हिटीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, प्रत्येक काळी मिरी तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत ती इच्छा पूर्ण होणार आहे हे व्यक्त करत तुम्हाला ते काळी मिरी फोडायचे. बरोबर 11 किंवा 21 काळे मिरी फोडून झाले की त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, घरातले जे 4 कोपरे आहेत या 4 कोपऱ्यांच्या म्हणजे प्रत्येक जे 4 कोपरे आहेत या 4 कोपऱ्यांना तुम्हाला ही काळी मिरी थोडी थोडी टाकायची आहे. पण ती कशी टाकायची, तर तुम्हाला पहिला कोपरा घ्यायचा आहे, कुठलाही घ्या, पूर्व दक्षिण कुठलाही घ्या. पहिल्या कोपऱ्यावरती तुम्हाला थोडीशी काळी मिरी खाली ठेवायची आहे, प्लेट ठेवला तरीही चालेल, त्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळी मिरी ठेवायची आहे आणि वरती एक कापूर लावायचा आहे आणि हे कापूर जाळायचं आहे. ठीक आहे, कापूर जाळत असताना तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होत आहे असं व्यक्त करायचं आहे. मी नोकरीसाठी हा उपाय करत आहे आणि मला नोकरी मिळत आहे असं तुम्हाला फील करायचं आहे. विवाहासाठी करत असाल तर माझा विवाह जमत आहे अशा पद्धतीने फील करायचं आहे. पुन्हा दुसरा कोपरा घ्या, दुसऱ्या कोपऱ्याला पुन्हा थोडीशी काळी मिरीची जी पावडर तुम्ही कुटून घेतलेली ही पावडर थोडीशी टाकायची आणि त्यावरती कापूर जाळायचा आहे. पुन्हा त्याच पद्धतीने मी नोकरीसाठी हा उपाय केलेला आहे आणि माझी नोकरी लागलेली आहे, मला नोकरी मिळत आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. जेव्हा फोडत आहात तेव्हा मला मिळणार आहे, जेव्हा फोडून झाल्यानंतर कापूर जाळत असाल तेव्हा मला मिळालेली आहे, या पद्धतीने तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे. त्यानंतर 4ही कोपऱ्यांना कापूर जाळून आणि 4ही कोपऱ्यांना काळी मिरी टाकून झाली की त्यानंतर तुम्हाला थोडीशी काळी मिरीची पूड तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. बघा, थोडीशी शिल्लक ठेवायची आहे. ही तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. घराचा मुख्य दरवाजा उघडा किंवा घराची खिडकी एखादी असेल ती उघडा. त्यानंतर समोरचा जो भाग आहे, आकाशाकडचा भाग जो आहे या भागाकडे तुम्हाला बघायचं आहे. ही मूठ पूर्ण पॅक तुम्हाला धरायची आहे आणि तुम्हाला फक्त एवढं फील करायचं आहे की माझं लग्न जमलेलं आहे, मी खूप खुश आहे, माझं लग्न जमलेलं आहे. जर नोकरीसाठी करत असाल तर मला नोकरी लागलेली आहे, मी या नोकरीमध्ये खूप खुश आहे आणि मी आता लवकरच तिथे जॉईंट होणार आहे. कुठलीही जी इच्छा असेल ती पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला व्यक्त करायची आहे की ती पूर्ण होणार आहे, ती पूर्ण झालेली आहे. या पद्धतीने तुम्हाला व्यक्त करायचं आहे. मूठ उघडायची आहे आणि त्यानंतर ही जी काळी मिरी तुमच्या हातात आहे अशा पद्धतीने तुम्हाला फुंकायची आहे. फुंकल्यानंतर घरामध्ये यायचं, झोपी जायचं, बाकी काहीच नाही. बघा, हा उपाय फक्त एक शनिवार तुम्हाला करायचा आहे. आजच्या शनिवारी तुम्हाला 8 दिवसांच्या पुढचा शनिवार येण्याच्या आत तुम्हाला तुमची किती पण कठीण इच्छा असेल ती 100 काय 1001% सांगते पूर्ण झालेली असेल. फक्त उपाय करत असताना तुमची पॉझिटिव्हिटी जास्त महत्त्वाची आहे. जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही हा उपाय कराल, जेवढ्या श्रद्धेने विश्वासाने हा उपाय कराल, त्याचा रिझल्ट आहे तो तुम्हाला तेवढ्या लवकर पाहायला भेटेल. 100 काय 1001% तुम्हाला रिझल्ट मिळणार. फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह की माझं हे काम झालेलं आहे. बघा, पॉझिटिव्हिटी प्रत्येक उपायात खूप महत्त्वाची असते. उपाय करता पण निगेटिव्ह राहाल की नाही होणार, होईल का, अशा अनेक गोष्टी जर मनात ठेवल्यात ना तर होणारी गोष्टी घडत नाही. मात्र जर 100% पॉझिटिव्ह राहाल की हे होणारच तर ती गोष्ट होतेच. बघा, बऱ्याच वेळा आपण नकारात्मक विचार मनामध्ये असतात की माझ्यासोबत हे होईल का, माझ्यासोबत हे घडेल का, किंवा माझ्यासोबत असंच होईल म्हणजे वाईट गोष्टींचा आपण जास्त विचार करतो आणि आपल्यासोबत वाईटच गोष्टी घडतात. म्हणून मी तुम्हाला सांगते, जर पॉझिटिव्ह विचार केलात ना तर पॉझिटिव्हच घडेल. हा उपाय अतिशय प्रभावी आहे. शनिवारच्या दिवशी केलात तर तो तुम्हाला लागू पडणारच. फक्त पॉझिटिव्ह राहा. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, जर सुतक काळ असेल किंवा मासिक धर्म असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता, कारण या उपायासोबत आपण पूजापाठ स्तोत्रमंत्र काही करणार नाही आहोत. हा उपाय फक्त पॉझिटिव्हिटीशीच निगडीत आहे, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता.